नमस्कार, माझं नाव महेंद्र पाटील. मी खासदार नवनीत राणांची पार्टी युवा समन पार्टीचं जळगाव जिल्हाध्यक्षपद आहे. मी आजी माजी पोलीस अधिकारी कर्मचारी आणि होमगार्ड सैनिक यांच्या विविध मागण्याबाबत 26 जानेवारीपासून अन्नत्याग आंदोलनात बसलो होतो, पण शासनाने अजूनपर्यंत मला कोणताही पत्रव्यवहार केला नाही. म्हणून आजपासून आपण पाणी त्याग करतो आहे. आपल्या प्रमुख मागण्यापैकी सर्वात पहिली मागणी जी आहे ती 365 दिवस होमगार्ड सैनिकाला काम भेटायला पाहिजे आणि लोकसंख्येप्रमाणे कायदा सुव्यवस्था सुरळीत राहायला पाहिजे. म्हणून पोलिसांची ड्युटी 8 तास करावी, कारण त्यांची ड्युटी जर 8 तास केली तर माझे जे होमगार्ड सैनिक आहे 45,000 ते टप्प्याटप्प्याने क्रम वाईज कामाला लागू शकतात, जर शिफ्ट वाईज कामाला लागू शकतात. म्हणून आमची प्रमुख मागणी की 365 दिवस माझ्या होमगार्डला काम भेटायला पाहिजे. त्यात 270 दिवस काम, 45 दिवस मेडिकल रजा, 30 दिवस किरकोळ रजा आणि 20 दिवस वार्षिक रजा. याप्रमाणे जे सार्वजनिक शासकीय क्षेत्रामध्ये, निमशासकीय क्षेत्रामध्ये, प्रायव्हेट खाजगी क्षेत्रामध्ये दिलं जातं तेही आमच्या होमगार्डला दिलं पाहिजे. आमचा होमगार्ड जो आहे मानधन तत्वावर आहे, पण तो आंदोलनामध्ये उपोषणामध्ये सहभागी व्हायला नको म्हणून त्याला धमक्या दिल्या जातात. आमचा पोलीस अधिकारी कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी व्हायला नको म्हणून त्याला धमक्या दिल्या जातात. पण लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला आहे. म्हणून आम्ही लोकशाहीप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याकारणाने लोकशाही मार्गाने आम्ही न्याय मागतो आहे. शासनासोबत आहे. आज 6 डिसेंबर 1946 साली होमगार्डची स्थापना झाली, महाराष्ट्रामध्ये झाली. पोलिसांची सुद्धा स्थापना महाराष्ट्रात झाली. पण इतर राज्यामध्ये पोलिसांना होमगार्डला विविध सुविधा आहे, पण महाराष्ट्र राज्यात नाही. आतापर्यंत म्हटलं जात होतं की काँग्रेसची सत्ता आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकांना सुविधा भेटत नाही, पण आता तर BJPची सत्ता आहे म्हणून माननीय एकनाथ शिंदे हे अनाथाचे नाथ आहे असं म्हटलं जातं. म्हणून एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे पोलीस आणि होमगार्ड सैनिकांबद्दल संवेदनशील आहे. म्हणून त्याला हाजोडून विनंती आहे की साहेब, तुम्ही तात्काळ 48 तासामध्ये निर्णय घेऊन ह्या माझ्या होमगार्ड सैनिकांच्या विविध मागण्याबाबत, पोलीस अधिकाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्या आणि आम्हाला सांगा. अन्यथा आम्ही 48 तासानंतर लाँग मार्च काढू. आमच्या जीवाचं बरं वाईट झाल्यास सर्वस्व जबाबदार हे प्रशासन राहील. नाव काय आपलं? महेंद्र पाटील, युवा समन पार्टी, जळगाव जिल्हा.